श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. वर्षातून एकदा येणारा अत्यंत पवित्र आणि चमत्कारी असा सण म्हणजे होळी. हा फक्त रंगांचा सण नाही, हा वाईट शक्तीचा नाश करणारा आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी आणणारा दिव्य असा हा दिवस आहे. मित्रांनो, होळी या पवित्र अग्नीसमोर जर तुम्ही फक्त 11 वेळा एक छोटासा मंत्र श्रद्धेने म्हटलात, तर तुमच्या जीवनातील दुःख, अडथळे, संकटे आणि नकारात्मक गोष्टी अग्नीमध्ये भस्म होऊ शकतात. हा मंत्र अत्यंत चमत्कारी आणि प्रभावशाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, हा मंत्र कोणता आहे, कधी म्हणायचा आहे आणि कसा म्हणायचा आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल सुरू होऊ शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, प्राचीन काळामध्ये एक महान भक्त होते, भक्त प्रल्हाद. त्यांची भगवान विष्णूवर अतूट श्रद्धा होती, पण त्यांचे वडील हिरण्यकशिपू हे स्वतःला देव मानत होते आणि त्यांनी भक्त प्रल्हादाला खूप त्रास दिला. त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. पण भक्त प्रल्हादाला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. पण भक्त प्रल्हादाचे रक्षण करणारे भगवान विष्णू त्यांना सतत सहाय्य करत होते. हिरण्यकशिपूची बहीण म्हणजे होलिका. होलिकेला असे वरदान होते की ती अग्नीमध्ये जळू शकत नाही. प्रल्हादाला ती मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसली, पण भगवंताच्या कृपेने चमत्कार झाला. होलिका अग्नीमध्ये जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद सुरक्षित बाहेर आले. याचा अर्थ काय? जे भक्त देवावर विश्वास ठेवतात, देव त्यांचे सतत रक्षण करत असतात. आणि म्हणूनच होलिकेच्या या अग्नीमध्ये अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते. मित्रांनो, आता तो दिव्य आणि चमत्कारी मंत्र जाणून घेऊया. हा मंत्र आहे ओम होलिकाय नमः. हा मंत्र जप केल्याने तुमच्या जीवनामध्ये वाईट शक्ती नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मित्रांनो, होळीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा होलिकेचे दहन होते, तेव्हा त्या पवित्र अग्नीसमोर उभे राहून आपण हात जोडून डोळे बंद करा आणि मन शांत करा. शक्य असेल तर आपल्या हातामध्ये एक पूजेचा नारळ घ्या आणि पूर्ण श्रद्धेने हा मंत्र 11 वेळा नक्की म्हणा. ओम होलिकाय नमः. जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणाल, तेव्हा कल्पना करा की तुमचे दुःख, अडथळे, संकटे सर्व काही अग्नीमध्ये जळून नष्ट झाली आहेत. मंत्रजाप पूर्ण झाल्यानंतर तो नारळ अग्नीमध्ये अर्पण करा. जर नारळ नसेल तरीही फक्त हात जोडून मंत्र म्हटला तरीही पूर्ण भाव मिळेल. मित्रांनो, जर तुम्हाला होळीच्या अग्नीसमोर जाता आले नाही तर काळजी करू नका. तुम्ही आपल्या घरात देवघरासमोर बसून सुद्धा हा मंत्र म्हणू शकता. देवासमोर दिवा लावून हात जोडून बसा आणि श्रद्धेने हा मंत्रजाप केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील. घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील. घरात सुख, शांती आणि समृद्धी येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाची कृपा तुमच्यावर कायम राहील. आणि अशाच धार्मिक व उपासनेच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, ही स्वामींचरणी प्रार्थना.